हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आहे. त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आंबोळीचं पीठ बघा कसं मस्त छान आलेलं आहे. मध्ये माझा व्लॉग टाकायचा राहून गेला कारण मी लग्नाला गेली, इकडे गेली, तिकडे गेली, असंच होतं. व्लॉग एडिट होत नाही आणि पोस्ट होत नाही, त्याच्यामुळे माझ्या चॅनलची प्रोग्रेस कमी होत चाललेली आहे. असो, तर आता बनवते आंबोळी. तव्याला तेलाने मस्त चमकवला आणि मग त्याच्यावरती घातलं आंबोळीचं पीठ. बघा आंबोळीला मस्त जाळी आलेली आहे, याचा अर्थ पीठ चांगलं आलेलं आहे आपलं. मस्त तवा भरून आंबोळी घातली. म्हटलं आज आहे ना तवा भरून मोठ्या मोठ्याच आंबोळ्या बनवूया. मस्त एक खा आणि शांत बसा अशी आंबोळी बनवूया. तर त्यातनं मी आंबोळीच्या पिठात थोडीशी हळद टाकली सकाळी, त्याच्यामुळे मस्त पिवळी पिवळी आंबोळी झालेली आहे बघा अशी मस्त. आणि मला ना अशी जरा कुरकुरीत आंबोळी आवडते, मऊ नाही आवडत. चहामध्ये ना कुरकुरीत आंबोळी असेल ना तर मस्त मजा येते, म्हणून मी अशी जरा जास्त खरपूस भाजली आंबोळी, म्हणून थोडीशी अशी लाल लाल झालेली आहे. मला तशीच आवडते. तर चला मस्त आपला आता नाश्ता रेडी आहे, आंबोळी आणि चहा. श्रेयाला पण अशीच आवडते अशी कुरकुरीत. तर चला नाश्ता करायला या सगळ्यांनी, आंबोळी आणि चहा. तुम्ही म्हणाल काय नेहमी नेहमी आंबोळी खाते, पण काय करणार, कोकणातल्या माणसांना कोकणी पदार्थ खूप आवडतात. कोकण प्रेमी ना आम्ही, काय करणार. तर चला खाऊया मस्त व्यवस्थित गरमागरम चहा आणि आंबोळी. आणि मध्ये आता मला ना काही शूट करायला भेटलेलं नाही, डायरेक्ट संध्याकाळीच कॅमेरा चालू केला कारण मला खूप काम होतं. नमस्कार, कसे सगळे मजेत ना. तर आज आमच्या सावीचा वाढदिवस आहे आणि आता मी वाढदिवसाला चालली आहे, रेडी तर झाली आहे. जरा दिवाबत्ती करून घेते, 7 वाजलेले आहेत. दिवाबत्ती झाली की चालली आहे तर मी बर्थडेला. तर चला बघूया आमच्या सावीचा बर्थडे कसा होतो सेलिब्रेट, ते तुम्हाला मी दाखवतेच नक्की. तर तुम्ही सगळ्यांनी पण तिला विश करा. तर श्रेया पुढे गेली आहे बड्डेचं डेकोरेशन करण्यासाठी. ॲक्च्युली क्रांतीचा जरा फोन उशिरा आला, त्याच्यामुळे माझं आवरलं नव्हतं. मग मी म्हटलं तू जा पुढे, मी येते आवरून. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, आज क्रांतीचा पण बर्थडे आहे आणि तिच्या मुलीचा पण बर्थडे आहे. म्हटलं हो दोन्ही पुढे तुम्ही मायलेकींचा आली बर्थडे आवरून. एकाच दिवशी आणि आहे. आता आमच्या तर चला कॉम्प्लेक्समध्ये आपण अजून एका दोन्ही सोसायटीमध्ये मायलेकींच्या सत्यनारायणची पूजा बर्थडे आहे अटेंड करूया. आणि हळदी तुम्ही कुंकू पण सगळ्यांनी आहे. तिला ते जरा दोघींना उशिराच पण कळलं मला छान ॲक्च्युली छान रेडी शुभेच्छा द्या. झाल्याच्या नंतर. क्रांती माझी लहान ती बहिणीसारखी साडेसाती आहे, असो मैत्रिणी तर सुद्धा तिकडे आहे. पण तर चला जायचं आपण आहे, बर्थडेला 2 जाऊया फंक्शन आज क्रांतीच्या अटेंड आणि करायचे. सावीच्या. तर श्रेया आणि सावीचे 2 मामा आणि सावीचे पप्पा सगळ्यांनी मिळून असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे सावीच्या बर्थडेचं. आता आपण बघूया सावी कशी सुंदर रेडी झालेली आहे ती. तर आमची सावी पण खूप सुंदर रेडी झालेली आहे, गोड दिसते. मम्मीनी, पप्पांनी आणि सावीनी मॅचिंग केलेली आहे, पर्पल पर्पल. छान दिसत आहेत तिघं पण. म्हणजे आता तिचे पप्पा येतीलच थोड्या वेळाने, तुम्हाला दिसतीलच. मी त्यांना पाहिलं आहे म्हणून त्यांच्याबद्दल पण बोलली. तर इकडे आता सावीला सगळे ओवाळत आहेत, तिचं औक्षण करत आहेत. का आदल्या दिवशी तिचं बोरनान होतं आणि तेव्हा आम्ही 5 जणींनी तिला ओवाळलं होतं. मग म्हटलं आज जरा दुसऱ्या 5 जणींना चान्स देऊया, सगळ्यांनाच म्हणजे चान्स मिळायला पाहिजे ना म्हणून. आणि बघा इकडे बड्डेला सगळेजण जमलेले आहेत. चला आता केक कटिंग सुरू झालेलं आहे. तर केक कट केल्या गेल्या आम्ही लगेच सत्यनारायणाच्या पूजेला आणि हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला इकडे आलेलो आहोत सगळ्याजणी. आणि तिकडे ना पूजेसाठी सुंदर असं भजन ठेवलेलं होतं, छान भजन चालू होतं, त्याचा आवाज येतोच आहे बघा. फोटो काढूया ना, थांबा सगळ्यांनी आता आल्या. हो हो मी येणार ना. हो आणि सबस्क्राईब कर बोलेल ना सगळ्यांना. एकदम मजा.
भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. गुड नाईट.